पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे सायंकाळच्या वेळी शपथ घेणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा आता देशाचे पंतप्रधान होणार, त्यासाठी सर्वांचीच उत्सुकता लागली आहे संध्याकाळच्या शपथविधीमध्ये। यानिमित्त पाहायला गेलं केंद्रीय मंत्रिमंडळ असतील या राज्य मंत्रिमंडळ यांची देखील नावं आता समोर आलेली आहेत। त्यापैकी पाहायला गेलं तर आता काही चाहत्यांकडनं व कार्यकर्त्यांकडून ठाण्यामध्ये जे बॅनर लागले आहेत ते म्हणजे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के हे देखील आता येणाऱ्या काळात भावी केंद्रीय मंत्री व्हावे या संदर्भातले आता चाहत्यांकडनं ठाण्यामध्ये आता बॅनर लावण्यात आले। मात्र सध्या तरी पाहता श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या गटनेतेपदी असणार, तर नरेश मस्के हे नवनिर्वाचित खासदार झाले आहेत। त्यामुळे नक्कीच यांची जरी नावं नसली तर दुसरीकडे प्रतापराव जाधव असेल, या ठिकाणी श्रीरंग बारणे असतील, धैर्यशील माने अशांची नावं देखील कालपासून येत होती। मात्र सध्या तरी या शिवसेनेमध्ये 2 जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आज संध्याकाळच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथविधी पार पाडणार। मात्र त्या अगोदर आता पाहायला गेलं चाहत्यांकडनं जी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे कल्याणचे लोकसभेचे खासदार तिसऱ्यांदा निवडून आले, तर दुसरीकडे नवनिर्वाचित खासदार म्हणून यांनी राजन विचार यांचा पराभव केला ते म्हणजे नरेश मस्के यांचे देखील आता या ठिकाणी बॅनरवरती भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख केलेला बॅनर आपल्याला पाहायला मिळतो आणि याच बॅनरची आता अनेक ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात जरी मंत्रिपद मध्ये यांची देखील समावेश नसला तरी चाहत्यांकडनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सुकता दिसते आणि केंद्रीय मंत्री अशी भावना या ठिकाणी चाहत्यांकडनं या बॅनरवरून दिसते। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आज संध्याकाळच्या वेळेस शपथविधी जो आहे तो पार पडणार, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात कोणाला कशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळ स्थान मिळणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन मिलिंदसह गणेश सुरा, TV 9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।